नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एक असं काहीतरी सिक्रेट टाकून ताक तर खूप प्रकारे बनवले असतील, पण तुम्ही या प्रकारे ताक बनवून पहा. तुम्हाला खूप आवडेल ही रेसिपी, तुमची गिन्नी रेसिपी. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार मंडळी, तुमचं गिन्नी रेसिपीजमध्ये स्वागत आहे. गिन्नी रेसिपी मराठी पाककला. आज आपण बनवणार आहोत छास, मराठी ताक, हिंदीमध्ये मठ्ठा. तर याचे प्रकार तुम्ही खूप सारे पाहिले असतील, पण आपण आज वेगळ्या प्रकारे छास बनवणार आहोत. तो पोटासाठी इतका गुणधर्म आहे की तुम्ही ती रेसिपी बघितल्यानंतरच समजेल. चला तर मग आपण बनवायला घेऊया छास. काय काय साहित्य घेतले तुम्ही पाहू शकता. इथे मी एक वाटी दही घेतलेला आहे. हे दही मी घरीच बनवलेलं आहे. इथे मी हे काळं मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं, सैंधव मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं, हिंग घेतलेली आहे चिमूटभर, जिरे पावडर घेतलेलं आहे, ते कुटून घेतलेलं आहे घरीच, आणि इथे काही थोडेसे पुदिन्याचे पाने घेतलेले आहेत आणि आपल्याला पाणी लागणार आहे गरजेनुसार. चला तर मग आपण बनवूया ताक. हे दही पाहू शकता तुम्ही कसं घट्ट दही जमवलेलं आहे. दूध चांगलं असेल तर दही पण चांगलं बनतं. आपण याला फेटून घेणार आहोत. या प्रकारे आपलं दही फेटून झालेलं आहे. तर आपण यात गरजेनुसार पाणी टाकणार आहोत. परत याला आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे चांगलं. तुम्ही पाहू शकता कसं याला फेस येत आहे वरती. आपण हे सैंधव मीठ टाकून घेणार आहोत चवीपुरतं. आपण पाहू शकता. परत यामध्ये काळं मीठ टाकायचं आहे. जिरे पावडर टाकून घ्यायचे आहे आणि याला परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव. पुदिन्याचे पानं कट करून टाकणार आहोत. मी कापून ठेवले नव्हते कारण याचा सुगंध जो आहे कापल्यानंतर निघून जातो, म्हणून मी सर्व झाल्यानंतरच हे पुदिन्याचे पानं टाकत आहे कट करून बारीक. तर तुम्ही विचार करत असाल की मी हिंग का घेतले आहे. तर हिंग ताकामध्ये टाकल्यास ताकाची चव इतकी वाढते की ती पोटासाठी इतकी छान आहे. जर पोटाला ॲसिडिटी वगैरे झाली असेल, जर होत असेल, तर ही हिंग ताकामध्ये टाकल्यास खूप फरक पडतो आणि ही ताक तुम्ही रोज बनवून पिऊ शकता. तर तुम्ही इथे पाहू शकता, मी इथे फोडणी पात्र घेऊन अगदी पाऊन पण कमी चमचा तूप घेतलेला आहे आणि फोडणी तुपाची द्यायची आहे. तर याच्यामध्ये मी हिंग टाकून आपण ताकाला फोडणी देणार आहोत. पाहू शकता कशा प्रकारे आपलं ताक तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता कसा ताकाचा कलर आलेला आहे. पण हिंग मी कलरसाठी नाही टाकलेली आहे. खरं तर फोडणी दिल्याने जी ताकाची म्हणजे मठ्ठ्याची चव येते ती तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. फोडणी देऊन केलेलं ताक तुम्हाला इतकं आवडेल. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये आपण काय सिक्रेट टाकले, कोणता मसाला टाकला तो. तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा ताकची. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तुमची गिन्नी रेसिपी. धन्यवाद.